जो दिवाळ्याच्या पाठीमागून जो ओढा आहे तो रक्ताचा ओढा. बल्लोळ खानाच्या 17,000 सैन्यांची जी कत्तल केली या 7 वीरांनी, युद्धभूमी हीच, निश्रीखिंड ओरिजिनल हीच आणि बल्लोळ खानाच्या सैन्यांची जी कत्तल केली त्यांच्या रक्ताचे पाठ या ओढ्यात वाहिले. जय श्रीराम. आज आपण नेसरीची खिंड जिथं प्रतापराव गुजरांनी जे शौर्य गाजवलं त्या शौर्याच्या ठिकाणी परमभूमीला परमपूज्य प्राणिक स्वामींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं भेटायला आलो. आणि आज हे जे काका आहेत आपल्यासोबत, तर ते काकांचं नाव महादेव करडे. गेले 2 वर्ष काका विनामूल्य इथे सेवा करतात. इथं जे लोक हे शौर्य आत्मसात करण्यासाठी येतात त्यांना हा प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत जे 6 सरदार होते त्या सरदारांचा इतिहास पूर्ण विनामूल्य करतात. असे महादेव काका आज आम्हाला इथल्या परिसराची माहिती दिली. त्यासोबत आणि प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी बांधलेली समाधी, 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेली समाधी आणि महाराजांचे पाय ह्या ठिकाणी लागलेत म्हणून ही जागा अतिशय पवित्र. हा तिरणी बुरुज या ठिकाणी जातात. या ठिकाणी दगडात उमटलेले घोड्यांच्या लापांचे टचे तिथे घोड्याने तंबू बांधलेले ते निशाण या ठिकाणी अजूनही बघायला मिळतात. एक बदलता येते पण ह्या सगळ्या बदलू शकत नाही म्हणून शासनाने काय केलं, त्या पाषाणमध्ये बनवल्या त्या 3 ह्याची आणि या 7 वीरांच्या 7 टाटे 7 तलवार. काकांनी इथं जे 7 आपले मावळे शहीद झाले त्यांच्या समाधीची माहिती दिली. त्यासोबत हा जो परिसर आपण बघतोय तर या परिसराची पूर्ण माहिती घेऊन काका प्रत्येकाला आतोनात प्रेमापोटी ज्या मावळ्यांनी इथले शौर्य गाजवलं तशा पद्धतीचं शौर्य येणाऱ्या तरुण पिढीत निर्माण व्हावं अशी तळमळ ठेवून काका गेली 2 वर्ष पूर्णपणे प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात आणि इतिहास घराघरात पोहोचवत असतात. तर आपण राष्ट्रभक्ती या न्यूज चॅनलच्या वतीनं काकांचा आभार व्यक्त करूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया की काकांना दीर्घायुष्य देऊन असंच हा इतिहास प्रत्येक तरुणांच्या पिढीत, प्रत्येक हिंदूंच्या मनात, प्रत्येक मावळ्यांच्या मनात पोहोचवावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. जय श्रीराम. आज राष्ट्रभक्त चॅनलच्या वतीनं मी सर्व मावळ्यांना आणि सर्व शिवभक्तांना तसेच हिंदू बांधवांना आवाहन करतो की महादेव काका जो प्रतापराव गुजर यांची जी निसरीची खिंड पाहून झाली, या निसरीच्या खिंडमध्ये महादेव काका हे पूर्णपणे समाजाला विनामूल्य आणि सेवा म्हणून हा परिसर स्वच्छ ठेवतात. त्यासोबत विनामूल्य कुठलाही रुपयाची अपेक्षा न करता सेवा म्हणून ह्या निसरीच्या खिंडीचा इतिहास प्रत्येक तरुणांच्या पाशी, येणाऱ्या पर्यटकांच्या पाशी ते सांगतात. त्यासोबत ते स्वच्छता करतात. तर मी शिवभक्त आणि जे मावळे आहेत त्यासोबत हिंदू समाज यांना आवाहन करतोय की आपण महादेव काकांचा नंबर खाली दिलेला आहे, त्या नंबरला गुगल पे किंवा फोन पे करून त्या काकांना आर्थिक सहकार्य करूया. म्हणजे इथले येणाऱ्या लोकांना खरा इतिहास कळावा यासाठी काका जे प्रयत्न करतात त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या सर्व शिवभक्तांच्या वतीनं आर्थिक सहकार्य करूया. तर मी सर्व शिवभक्तांना आणि मावळ्यांना विनंती करतो की आपण जो खाली नंबर दिलेला आहे काकांचा गुगल पे आणि फोन पे नंबर आहे, त्या नंबरला आपण ऑनलाईन फुल ना फुलाची पाकळी म्हणून ऑनलाईन मदत करावी असं आम्ही आवाहन करतोय. धन्यवाद.